नमस्कार. आज आपण मराठी कोडी सोडवणार आहोत. भाग 19. मराठी कोडी सोडवा 10 सेकंडमध्ये. कोडी अगदी खूप सोपी आणि मजेशीर आणि गमतीशीर आहेत. फक्त कोडी लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोड्यांची उत्तरेही त्या कोड्यांमध्येच लपलेली आहेत. फक्त कोड काळजीपूर्वक ऐका. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी व व्हिडिओ पाहायला मिळतील. कोडी पाहूयात. कोड नंबर 1. रंगाने काळी आहे ती प्रकाशात दिसते. रंगाने काळी आहे पण ती प्रकाशात दिसते, पण अंधारात दिसत नाही. मला सांगा की ते काय आहे? ओळखा पाहू. या कोड्याचं उत्तर काय असेल? कोड्याचं उत्तर अगदी गमतीशीर आणि मजेशीर आहे. उत्तर खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोण रंगाने काळा आहे आणि ते फक्त प्रकाशातच दिसतं, अंधारात ते आपल्याला दिसत नाही. मी तुम्हाला एक क्लू देते. ती गोष्ट आपल्यासोबत 24 तास असते. आता ओळखा पाहू. उत्तर देणं खूप सोपं झालेलं आहे. या कोड्याचं उत्तर काय असेल बरं? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे सावली. आहे की नाही मजेशीर आणि गमतीशीर उत्तर? सावली आपल्या सोबत 24 तास असते की नाही, रात्र असो किंवा उजेड असो. फक्त ती आपल्याला अंधारात दिसत नाही तर ती प्रकाशात दिसते आणि ती दिसायला रंगाने काळी असते. आता आपण दुसरं कोड पाहूयात. कोड नंबर 2. पाणी नाही पाऊस नाही तरी रान कसं हिरवं हिरवं. पाणी नाही पाऊस नाही तरी रान कसं हिरवं हिरवं. काच नाही चुना नाही तरी तोंड कसं रंगलं किंवा तोंड कसं लाल लाल. आता ओळखा पाहू. या कोड्याचं उत्तर काय असेल? याही कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. सांगा बरं. पाऊस नाही पाणी नाही तरी रान कसं हिरवं हिरवं. कोण बरं असेल ते? मी एक तुम्हाला क्लू देते. तो एक पक्षी आहे आणि त्या पक्ष्याची चोच खूप लाल लाल आहे. आता ओळखा पाहू. उत्तर देणं खूप सोपं झालेलं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पोपट. आहे की नाही छान आणि गमतीशीर उत्तर? कारण पोपट दिसायला हिरवा हिरवा असतो म्हणून त्याला हिरवं रान असं म्हटलं आहे. आणि काच नाही चुना नाही तरी तोंड कसं रंगलं लाल लाल म्हणजे त्याची चोच आहे की नाही लाल लाल. आहे की नाही खूप छान आणि गमतीशीर उत्तर? तिसरं कोड पाहूयात. कोड नंबर 3. रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. कोड लक्ष देऊ नाही का म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. या कोड्याचं उत्तर या कोड्यामध्येच लपलेलं आहे. रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. एक मंदिराजवळ, दुसरी शाळेजवळ आणि तिसरी दवाखान्याजवळ. तर मला सांगा पाहू. सर्वप्रथम ॲम्ब्युलन्स कोणती आग विझवेल? ओळखा पाहू. उत्तर खूप मजेशीर आणि गमतीशीर आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे ॲम्ब्युलन्स आग विझवत नाही. आहे की नाही मजेशीर उत्तर? कारण ॲम्ब्युलन्स आग विझवते का? ती या 3 ठिकाणी जाऊ शकेल का? तर नाही. म्हणून याचं उत्तर आहे ॲम्ब्युलन्स. मग आग कोण विझवतं? तर आग फायर ब्रिगेडवाले विझवतात की नाही. कोड नंबर 4. तुम्ही 10 रुपयामध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल? सांगा पाहू. जरा विचार करा. कोणती अशी एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तूने पूर्ण खोली भरू शकेल? विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. मी तुम्हाला एक क्लू देते. ती वस्तू आपण सकाळ संध्याकाळ देवापाशी वापरतो. आता उत्तर देणं खूप सोपं झालं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
उत्तर आहे आपण जर 10 रुपयाची अगरबत्ती घेतली तर त्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून जाईल की नाही? आहे की नाही मस्त आणि मजेशीर उत्तर? आणि फसवं देखील. पुढचं कोडं पाहूयात. कोडं नंबर 5. असा कोण आहे ज्याच्या जवळ पंखा नसून सुद्धा तो उडतो? ओळखा पाहू. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्या जवळ पंख नसले तरी ते उंच आकाशात उडू शकतो? ओळखा पाहू. मी एक तुम्हाला क्लू देते. लहान मुलं आवडीने त्या खेळाचा आनंद घेतात. आता ओळखा पाहू काय असेल बरं ती गोष्ट. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे पतंग. कारण पतंग पंखाशिवाय आकाशात उंच उडू शकते. त्याला ना पंखाची गरज ना कशाची गरज. आहे की नाही मस्त आणि मजेशीर उत्तर? आहेत की नाही कोडी मस्त सोपी आणि मजेशीर? अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयाच पुढील व्हिडिओमध्ये.